मराठीत श्रवण करूया. काय काय मागच्या अध्यायामध्ये झालं त्याचा संदर्भ या ठिकाणी. त्या निमित्ताने आपल्याला ही 34व्या अध्यायामध्ये काय काय घटना घडल्या, त्या घटना 2-3 घडल्या. तशा 5 घटना घडल्या. त्यापैकी एक घटना आहे कालच्या अध्यायामध्ये बघितलं आहे. गोरक्षाचं आणि वीरभद्राचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गोरक्षाशी झालेल्या युद्धात आपला वरद पुत्र वीरभद्र जळून भस्म झाला. हे पाहून भगवान शंकर शोक करताय आणि ते दुःख पाहून गोरक्षालाही सुद्धा वाईट वाटलं की आपण ज्यावेळेस आपण तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेस बद्रिका आश्रमामध्ये भगवान शंकराने आपली काळजी घेतली, व्यवस्था केली. त्यांना असे दुःख देणे बरोबर नाही, कारण वीरभद्र त्यांचा मुलगा आहे असा विचार करून त्यांनी शंकरांना वीरभद्राच्या अस्थी आणण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीत संचार करून ज्या अस्थीतून शिवनामस्मरण ऐकू येत होती त्या गोळा करून गोरक्षापाशी आणल्या. गोरक्षाने त्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग करून वीरभद्राला जिवंत केले आणि वीरभद्र उठून उभा राहताच तो पुन्हा युद्धात सिद्ध झाला. तेव्हा शंकराने त्याला गप्प बाई, जरा येड्यावानी करू नको समजून सांगितलं भगवान शंकराने आणि झालेला प्रकार सांगितला. या ऐकून वीरभद्राने गोरक्षाशी सख्य केले. तेव्हा वाद चक्र भ्रमण करणाऱ्या त्या शिवगणांना आकाशामध्ये खाली उतरून गोरक्षाने वीरभद्रासह त्या सर्वांना निरोप दिला. मच्छिंद्राचा पूर्व देहामध्ये प्रवेश होतो आहे. मच्छिंद्राच्या देहाची प्राप्ती झाल्यानंतर गोरक्षाने चौरंगीसह प्रयाग या ठिकाणी गेले आणि तेथील शिवालयामध्ये वस्ती करून त्या शवाचे रक्षण करीत राहिला. एके दिवशी त्रिविक्रम राजा शिवालयात गेला असताना गोरक्षाने त्याला भेटून जी काही बॉडी, जी काही शिव विषयीची सर्व हकीकत सांगितली आणि पूर्व देहात प्रवेश करण्याची वेळ निकट जवळ आलेलीची सूचना दिली. तेव्हा धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो असे सांगून तो निघून गेला. पुढे एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्यावर बसवून त्याने मोठा उत्सव केला. त्यानंतर 1 महिन्याने मच्छिंद्राने त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केला राजवाड्यामध्ये आणि तो वृत्त ऐकून गोरक्षाने संजीवनी मंत्र प्रयोगाने अस्थी मासाची रचना केली. अशा प्रकारे देह तयार होताच मच्छिंद्रांना त्यात प्रवेश केला आणि तत्काळ उठून बसले त्या गुहेमध्ये. दहन विधीच्या वेळी मच्छिंद्रास जीवन राजाचा तिकडे मशानुटकीमध्ये आणि दहन विधीच्या वेळी मच्छिंद्रास जिवंत पाहून रेवती आणि चकित झाली. धर्मनाथाला पितृयोगाचे खूप दुःख झाले होते. तेव्हा राणीने सर्व इतिवृत्तांत सांगून त्याचे सांत्वन केले धर्मनाथाचे आणि त्याने मच्छिंद्राची भेट घेऊन त्याला गोरक्ष व चौरंग यांच्यासह राजवाड्यात नेले आणि त्यांची वर्षभर उत्तम सेवा केली. धर्मनाथाने निरोपाच्या वेळी मच्छिंद्रनाथाने धर्मनाथाला सांगितलं की मी 12 वर्षांनी येईल आणि गोरक्षनाथाच्या हस्ते तुला योग दीक्षा किंवा जोग दीक्षा देऊन बरोबर घेऊन जाईल असं सांगितलं. पुन्हा अडभंगनाथाचा प्रसंग येतो. याच गंगा गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर एक धामोरी गाव बसलेलं आहे. तिथला हा प्रसंग येतो. त्या गावाला पूर्वी भामानगर असं संबोधल्या जात होतं. आजही त्या अडभंगनाथाच्या देवस्थानाच्या ठिकाणी धर्मनाथ बीजीचा उत्सव महोत्सव
भव्य दिव्य प्रमाणात धामुरीला होत असतो. तिथे एक मोठं भव्य दिव्य असं चिंचेचं झाड आहे. त्याला बरोबर 9 मोठ्या मोठ्या फांद्या आहे. आणि तेथील एक मांजरे परिवार, बाबासाहेब मांजरे त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे विजयराव जाधव असा जाधव परिवार आणि इतर भाविक भक्तांच्या माध्यमातून धर्मनाथ बीजेचा मोठा सोहळा उत्सव त्या ठिकाणी होत असतो. बऱ्याच वेळेस आम्हीही जात असतो. आणि अशा प्रकारे तिथी कथा या ठिकाणी येत आहे. धर्मनाथाचा निरोप घेऊन निघालेले ते तिन्ही नाथ तीर्थयात्रा करीत धामानगरास म्हणजे धामुरीला येतात. आणि त्या ठिकाणी तो डोक्यावर येठणं घेऊन चराट घेऊन उभा राहिलेला तो माणिक शेतकरी अर्थात अडबंगनाथ त्या ठिकाणी उभा आहे. कृषक पुत्र माणिकाला भेटायला गेले. मार्गामध्ये गोरक्ष आणि मच्छिंद्राला आणि त्या अडबंगनाथाबद्दल अर्थात माणिक शेतकऱ्याबद्दल गमतीदार प्रसंग सांगितला. ते जेव्हा त्याच्यापाशी गेले तेव्हा डोक्यावर ओझे घेऊन उभा असलेला त्याचा अस्थिपंजर देह पाहून त्यांना धक्काच बसला. गोरक्षाने त्याच्या तपश्चर्याबद्दल धन्य उद्गार काढले आणि मग त्या तिघांनी त्याला तप पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला ही नसती उचापत कशाला हवी, चला चालू लागा, इथं थांबू नका. हे ऐकून मच्छिंद्रास जरा मजा वाटली. त्याने त्याला कौतुकाने अनेक प्रश्न विचारले, पण त्या आडमुठ्या ते पोराने त्या माणिक शेतकऱ्याने वेगळीच काही उत्तरं दिली. वेळी वाकडी उत्तरे दिली. तेव्हा तो अशा ताळ्यावर येणार नाही हे ओळखून गोरक्ष त्याच्या जवळ गेला. हो म्हणाला, महाराज, आपल्यासारखा महान योग्याचा माझ्यावर अनुग्रह झाला तर मी धन्य होईल. आपण माझे गुरु व्हा. कोण म्हणतो? गोरक्षनाथ त्या अडबंगनाथाला म्हणतो. त्यावर माणिकने आता त्या अडबंगनाथाने उत्तर दिले, तू माझा गुरु हो म्हणतोस, पण त्यापेक्षा तू माझा गुरु का होत नाहीस? हे ऐकून गोरक्षाला तेच पाहिजे होतं. गोरक्षाने लगेच त्याचा कान धरला आणि कानामध्ये मंत्रोपदेश गुरुपदेश केला. त्यामुळे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि त्याचे अज्ञान पठण दूर झाले आणि त्याने तपश्चर्या सोडून गोरक्षनाथांना मिठी मारली. गोरक्षाने शक्ती मंत्राने त्याला सशक्त केले. मच्छिंद्राने त्याच्या स्वभावास अनुसरून त्याचं नाव आडबंग, त्याने आडबंग उत्तर दिली होती म्हणून त्याचं नाव आडबंग ठेवलं. आणि ठेवल्यानंतर गोरक्षाकडून त्यांना नाथ दीक्षा दिली आणि त्याला आपल्या बरोबर घेतले. प्रवासात त्याला सर्व विद्या शिकवल्या. याप्रमाणे सर्व संचार करीत 12 वर्षांनी 4ही नाथ पुन्हा प्रयाग तीर्थयात्रा आले. तिथं येऊन तेथे धर्मनाथाने प्रजेची उत्तम व्यवस्था ठेवलीच होती. उत्तम लौकिक मिळाला होता. रेवती राणीची तो मनपूर्वक सेवा करीत असत. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले. धर्मनाथाच्याच वडिलांचं नाव. आधी तो त्रिविक्रम राजा होताच. वडिलांचं नाव ठेवलं. धर्मनाथाने त्या चौघांना अत्याचाराने राजवाड्यात आणले आणि त्यांच्यावर रात्र सेवा केली. पुढे मच्छिनाथाने त्याच्या मुलाला गादीवर बसवले व माघ शुद्ध भक्तीला गोरक्षा करवी त्याला योग दीक्षा देऊन नाथ पंथात सामील करून घेतले. अनुग्रहित तिने त्यामुळे द्वितीय धर्मनाथ बीज म्हणून आजही प्रख्यात आहे. प्रख्यात झाली. त्यानंतर धर्मनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी, अडबंग तीर्थयात्रेस निघाले. प्रवासात त्याला सर्व विद्या पारंगत केल्या. बद्रिका आश्रमी भगवान शंकराचे दर्शन घडवून त्यास तपश्चर्यास बसवले आणि त्याचे 12 वर्षाचे तप पूर्ण झाल्यावर 4ही नाथांनी देवांच्या उपस्थितीत मोठा सोहळा केला व ते पुन्हा तीर्थयात्रेला निघाले. पुढे ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले.
त्यावेळी त्यांचे थोडे विरे रेवा नदीच्या काठी पडले. रेवा नदी म्हणजेच नर्मदा नदी. आणि कालांतराने चमश नारायणाने, ही जी काही 9 नारायण आहे त्यापैकी चमश नारायणाने आणि त्या याच्यामध्ये संचार केला. तेव्हा त्या रेतीतच एक बालक उत्पन्न झाले. त्याची रडणे ऐकून एक शेतकरी त्या ठिकाणी नदीवर अर्थात नर्मदेवर पाणी आणण्याकरता गेला असताना त्याला ते बाळ रडत असताना ते दिसलं. आणि सहन, त्या शेतकऱ्याचं नाव होतं सहन सारू नावाच्या एका कुणब्याने शेतकऱ्याने त्याला आपल्या घरी नेले आणि त्याचे रेवण असे नाव ठेवले. त्याचे उत्तम संगोपन केले. तो 12 वर्षाचा असताना एके दिवशी बैलांना चारण्यासाठी रानात गेला होता आणि योगायोगाने त्याच वाटेने दत्तप्रभू गिरणार पर्वताकडे जात होते. नाही होऊन गेला रेवणनाथ महाराज की. दत्तप्रभू गिरणार पर्वताकडे जात असताना आकाशमात रेवणनाथाचे जे बैल ते बुजले, म्हणजे घाव ते असे बिचकले आणि ते पळायला लागले आणि जोरात पळू लागले. पण त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेल्या रेवणनाथाच्या धक्क्याने तो स्वतःच आणि दत्तप्रभू असे दोघे खाली पडले. दत्तात्रयाची आणि त्या रेवणनाथाची थोडक्यात धडक झाली आणि त्या दत्त स्पर्शाने रेवणनाथाच्या मनावरील माया पटल दूर झाली. आता देवाची धडक झाली ना. आणि हे अवतारी 2 याच्या लाईटच्या 2 वायरी एकत्र केलं तर स्पार्किंग होती. अशी ती स्पार्किंग झाली. दत्त स्पर्शाने रेवणनाथाच्या मनावरील, रेवणच्या मनावरील मायापट दूर झाले आणि चमश नारायण आपल्या असल्याने ज्ञान त्याला झाली. त्याने दत्तचरणांना मिठी मारून अनुग्रह देण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभूने आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून फक्त एक सिद्धी दिली, अनुग्रह नाही दिला. आणि ते पुढे निघाले. दत्तप्रभूचे दर्शन आणि सिद्धीच्या लाभाने संतुष्ट झालेला रेवण बैलांना शोधून काढून शेताकडे निघाला. हे मागच्या अध्यायामध्ये झालेली ही कथा 34व्या अध्याय. आता अध्याय 35वा त्याच्यात आपण प्रवेश करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आजचा ते मोठ्या अध्याय 35वा. श्री गणेशाय श्री सरस्वती श्री गुरुभ्यो श्री जय जहाजी करुणाकराम. पंढरीशार्पणीवरा दीनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळी शोंभरम. देव तसा दयाळूच आहे म्हणून त्याला तू दयाळी शोंभर, विश्वाचं भरण पोषण करणारा.
परमात्मा परमेश्वर बहुधा देहे चराचर भरण करशी जन्म दिल्यावर कामने ते लक्षणे तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरी व्हावी रसवरित तरी ग्रंथा तरी बराबर उदित विश्वंभरा होई काम नगल्या अध्यायुतम कथन रेवणनाथाचा झाला जन्म रेवणनाथाचा जन्म नर्मदेच्या वाळवंटात संसारूक कृषी कर्म संसारूक हा शेतकरी शेती करणारा बोलूने गाविले परी दैवी करुणी औषध देखील त्रिनंदन तो शंकर शिव तयाला गुणं तेची प्राप्त होत असे तिरा तेज गुडस्थाना लागुणी जडे तरी तया कवडी हिरकणी भेटी लागी दावणी लोहा लागी चुंबकम का हंस पक्षी भक्षणातम कदान भक्षी मुक्त विरहित जरी गुंतला पिंजरात परित्येची भक्ष्य भक्षित असे ते वीरेवण्य योगमूर्ती मार्गेचे भेटला औषध गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरविनान असवायचा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत सिद्धकळा घेऊन चिंता त्रिसूत दवडीला दत्तात्रयाने अनुग्रह नाही दिला फक्त एक सिद्धी दिली त्याला दत्ताने केले शहाणपण किंचित काळा त्या दावून रक्षणे आपले सकळ उचन गेला निघोणी महाराजा जेवी मरकटा चने देऊन मार्गी ती बुद्धिमंत प्राणी देवी यात्री आत्मस्करणे करून गेला महाराजा आचट करणे केली एक भगवान दत्तात्रयाने रेवणनाथाविषयी एकीकडे रेवणनाथ ऋषभ घे ठेवून सोश येतात येऊन सिद्ध होत करिता झाला महाराजा शेतकऱ्याचं मुलं म्हणजे वखर विखर नांगरणी आमुदमदी सगळं त्याला येत होतं शेती व्यवसायामध्ये तरबेज झालेलाच होता सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कोळवणी करण कुठी होता मार्गी फिरत जिथी गायनात रंभिले परी दत्त वचन आऊत हाकीत असताना आता पूर्वी लोक मोठा हाकायचे त्या मोठा हाकीत असताना गाणे म्हणायचे भजन म्हणायचे आणि आवते हाकताना गाणे म्हणायचे भजन म्हणायचे जे ती अशी ती पूर्वी परंपरा होती तसं ज्यानं पहिला अवतार धरले आणि गायन करायला लागला गायन करता करता दत्तात्रयाने दिलेली तिची सिद्धी आणि त्या सिद्धीचाही नावाचा उच्चार करायला लागला मंत्राचा आरंभले परी दत्तवचन मंत्र पदके गायन दत्त महिमा ऐशी म्हणून ऋषभाते बोलत असे देवी महिमा ऐसे वचन तिचं नाव महिमा होते अष्टमा सिद्धी पैकी एक सिद्धी तिचं नाव महिमा एरी महिमा ऐसे वचन सद बोले प्रयोगाते परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ती ठाई अवतार ती महिमा सिद्धीला जर तिला उभी राहिली सिद्धी येऊन आवतापाशी म्हणे कामना कोण तुसी म्हणे तव नामाचे श्रुत माते करी कान म्हणे सिद्धी पूर्ण देहे धारी महिमान नैसे एकदा उत्तम दत्त बोला ढवला जेव्हा सिद्धी दत्त देतात ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून रेवणनाथा गेला होता महाराजा की हा प्रयोगिता मंत्र महिमानामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पूर्वावयाम महागणे जे अर्थिक कामना म्हणे ती दाखवी बोलून म्हणे तितके कार्य लागून सकळ कामना पूर्वीरम मनशील काय आहे प्रताप तिचा तरी वर्तान हे आपले वाचाम सकळ भोग जो महीचा प्राप्त करी लक्षणार्धे कानन तरु पाषाण परम जितके अस्थिर महीवर तितुके कल्पतरु साचार करून देन क्षणार्धे आणि तुलवडजे तो पाषाण खाणी पाचिराळी अपार करणी की परीस देवी चिंतामणी करून दादी क्षणार्धे वसन भूषण धनक कनकराशी अपार दागी नगायसी जे जे वरतील सो कामणे से तो अर्थ पूर्वी लवाम
त्या सिद्धीने सांगितलं तुझी काय जी इच्छा असेल ती आम्ही पूर्ण करू, तू जे म्हणशील ते. दगडाला जरी हात लावला तर दगडाचं सोनं होईल, फक्त तू म्हण सोनं झाला पाहिजे. बरं असं काही पुजारी बाबाला काही प्राप्त नाही झालं, नागशाला लावलाच ना, नागशे सोन्याचा झालाच. ऐसे सांगोणे अत्रियात म्हणजे गोपिरे होते मंत्र बीजन, ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने, परंतु निष्प्र होता आनंद बळीत हाकीत होता शेतात आवतम मंत्र प्रयोगी विचारित सहस्थिती केली शे. परी महिमा सिद्धी भेटता त्या ते अनेका अधिक झाला आनंद बळीत म्हणे सत्पंथ सांगोनी दत्तन गेला से महाराजा. मग हातचा सोडो होणी आवत दूर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पहिलं असे तरवर छाये करोनी विष्टीला. तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी प्रेमित कणक करी एक क्षणात चमत्कार दाखवी. दुपारा सोडले, सोडलं झाला खाली बैल बांधले आणि ते शेतीला सांगितलं, शेतीने लगेच सोनं तयार करून दिलं एका क्षणात. दृष्टी पडता कणक राशी मग मी म्हणे शेती तुझी हे सोनं करून दाखव, मग मी तुला खरं मानील. मग जे कामना होईल देहासी ते मी तुझं सांगीन. तरी ऐशी परीक्षा वचना धीरावी नमस्कार जैशा मोहरा सुत गुणोन अग्नि परीक्षी परीक्षे परीकी पक्षी कुळा ते हंस दृष्टी परीक्षे गोपी पयोत पयोद वाटी की परिसा पारख पाषाण धाटी लोहो मिरवी कनकाते तेवी आता परीक्षा पण दावी मिळवणे अपार सुवर्णन तेने मग संशय विरहित भोवणी गोड होईल चित्तादे. ऐसे बोलता रे म्हणत सिद्धी आश्चर्य अश्य करीत म्हणे महाराजा एक क्षणात कणक धने भरीन सकळमयी. सिद्धीची आणि रेवणनाथाची चर्चा चालू आहे. सिद्धी म्हणे तू सांगायचं विषय मी किती काही सोनं तयार करून दे, एका क्षणात अख्खं ब्रह्मांड भरून दे. मग सहज आणून कृपा दृष्टी विलोकी तसे मही पाठे तो नगर समान कनक थाटी अपार राशी मिरवल्या. करून दाखव सोनं, सगळं सोनच करून दाखवलं देशात. ते पाहुणे रेवणात म्हणे माते तू आहे सत्य तरी आता सन्निध माते येऊन आरक्षिका. खरंय म्हणे तू सत्य आहे, तू आता माझ्या सन्निध राह. तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीशी सकळ इच्छा फळायशी बोलता ती बिल्हाळ बोलती झाली ते म्हणे सन्निध राही आता परी गुप्त वर्तेन जगा करता तुझ्या जवळ राहील. गुप्त जगा करता मला गुप्त राहणार महत्वाचं आहे. तू आणा धरावी दर्शन स्फुरता कार्य तू जे करीन. दर्शनाची अपेक्षा नाही करायची, मी तुझ्या जवळ सन्निध राही. मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असा विवरित मग कनक धनराशी गुप्त द्यावा दृश्य सिद्धी मिळवल्या. जेवढं तिकडे आसपास सोनं केलं होतं तेवढं अदृश्य केलं. त्यावेळी सायंकाळ परत शेती पेरीले समग्र होत. मग गुडासवे गोठा गणात वृषभात ते बांधिले. संध्याकाळ झाली आणि बैल घरी घेऊन आला आणि गोठ्यात बैल बांधून दिले, गाई बांधून दिल्या. रात्री करुणे शयनी शयनी तो उदय झाला दुती दिन. मग मनात म्हणे ब्रह्मनंदन का कष्टे कष्टावे. तो म्हणे मग आता आपल्याला एवढे जरा म्हणल्याबरोबर सोनं होतं हे होतं काय जे असं ते होतं, मग कशाला टाकायचं, कशाला रानात जायचं, कशाला कष्ट करायचे. शेती सायंकाळ पर्यंत संवत्सर हातावे आऊतून तरी आता कष्ट किवते व्यर्थ शरीरा शिनवावे. निदान असता आपल्या हाती देणे भोगावे कोण्यारती पैस लागला धन प्राप्ती मिळवू काम.
जावे देशांतराम सूर सुरभी असता करी चक्रमा डावे घरोघरी चिंता म्हणे ग्रहे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना अडून चित्ती सोडून दिले हे जाणे शेती तोई दिनेत प्रहर नीती संसारुक बोलत असे म्हणे वच्छा सोडून होत प्रेई बैसराशी कवणे अर्थे म्हणे जावण शेतातन काय ताता करावे आता याला त्या दिवशी सिद्धीची गाठ भेट झाली तिनं ते सोनं करून दाखवलं याने विचार केला आता काय अवतार जायचं काही काम नाही सगळं जर आपल्याजवळ आहे येत होतं आणि मग हा 8 वाजले 9 वाजले तरी बैल सोडायला गेलाच नाही मग सण चालू तर शेतकरी म्हणे का रे तू आज उठला नाही शेतात बैल घेऊन गेला नाही अवताला गेला नाही काय ताता करावी कष्ट करता रात्रंदिवस काय मेरवले फळास येऊन धन्य खावया धान्य खावयास पिकवावी पाडसान शेत पिकली आपार करणी मग सुख भोगोणी होणी ना तरी भ्रांती खावया लागोणी पुढे होईन बाळकान ऐसे ऐकोणी तातवचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय नेऊन म्हणून आता कष्ट करावे आपल्याला कुठं काही कमी नाही बापाला म्हणायला लागला ए रुणे बापल्या ग्रहाशी काय आहे न कळे मनसी नित्य स्थापणी ये जरा कोरड्याशी दिवस परी बुडसे हेरू म्हणे बोलशी खोटे सदन भरले कनकोटे जावणी पाखरे खोटे बोल माझे महाराजान आणि बापाला म्हणाला आपल्याला कुठं काय कमी पा म्हणे घरात जाऊन सगळं सगळं सोनंचे म्हणे तेव्हा तो हसून सहस्थिती त्याला हसू आलं सण सारखा म्हणजे अरे म्हणा काच्या वडिलांना आता मानलंच होतं वडील गमन करतसे धवळारा पती तू कनक राशी धन अपळी मीती ग्रहावाची मिरुती घरात पाहिलं तर सगळं सगळं चौघ सोन सोन ते पाहून या संसार चित्त्या चरिमाने दोन दिग म्हणे कैसे झाले कौतुक बाळा बोले करुणिया आणि पोरग बोललं तसंच झालं मग परम भूमणी हर्षयुक्त म्हणे वरत पाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापंत सिद्ध मुनी असे हा आणि त्याच्या लक्षात आलं त्या संसारवाच्या हे कोणतरी पोरगा अवतारीच आहे मग तो संसार ऋषी कदा न सांगे कवण्या कायाशी मन त्याची बोलाशी तदनुसारी वर्तन मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीत असे नित्या नित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदसे बुंधल ग्राम नर्मदा इकडे जाकडे बुधनी लागते बुधनी म्हणजे बुंधल गाव येत नाही बुंधल गावान त्या मेन रोडवर ते गाव होतं ते पांतस्त एका मुक्कामाशी पाचारून तसे सदनाशी कामने सहाराशी अन्नने तसे नित्य शाम रेवणाला शेती प्राप्त झाल्यामुळे आणि त्या गावात कोणी वाट सुरू आली की मग हा घेऊन जायचा आणि त्या लोकांना जेव घालायचा मग गावात पडलेली एक हाक की रेवण देता अन्न उदकन मग चुंगार लोक पांथिक सत्वर धावती तरी म्हणत जेवण देतो म्हणत्या आणि असं माहिती झालं जाईल लहान पोरून माणसं शहाणे म्हातारे सगळे जेवायला काय म्हणता गुजराव मग जशी ज्याची इच्छा गहन तशी पूर्वी नाते वर्णन वर्तन वस्त्र पात्र अपार धन देवनिया बोळवी कपडे बी होते जे कोणी त्यांना कपडे द्यायचे रोग भोगाचे मनुष्य येती दुःखाने पुढे झालेली ती सर्व दुःखाची पाहून शांती धन्य म्हणून द्राशी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगात होणी प्रसिद्ध आणि नाव झालं जेवणही देतो कपडे लागते देतात जेवणात चला जेवायला तिकडे
सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेशी जनाचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती तो कोणे एकती के दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामी आकाशमात मुक्कामाती पातला बुंदल गावाची इकडे उल्लेख आहे का नाही का ते मध्य प्रदेश मध्ये बुधनी जिल्हा आहे तालुका एक जिल्हा काय कोण आहे तर ह्यावेळेस तर गेलो ना मी त्या परिसरात थोडीशी चौकशी करू वस्तीस्त धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरुचिंतन तो त्या गावचे काही जण धर्मशाळेत पातले त्याच गावात मच्छिंद्रनाथ गेले येताची त्याने देखील नाथ म्हणती बाबा उतरलाची येत तरी सारा भया आपला भक्त रेवण शेत पहावा अरे मच्छिंद्रनाथ त्याच गावात गेली धर्मशाळेत ते उतरले आणि ते लोक म्हणायला लागले बाबा तुम्हाला जेवण करायचंय मग जेवण करायचं असेल त्या तिकडं ते रेवण सिद्ध आहे रेवणनाथ त्यांच्याकडे जेवणाचा प्रोग्राम चालू राहतो तुम्ही जा जेवायला तिकडे हे रूपुषी त्या ते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगते मुळापासून कृषी करणे शोधा मच्छिंद्रनाथाला सांगायला लागले आणि गावच्या लोकांनी मच्छिंद्रनाथाला सगळी हकीकत सांगितली ऐशी एकदा मच्छिंद्रनाथ जाऊन पायांतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चिंता का होता आश्रय हा एक मच्छिंद्रनाथ गेली जवळ जाऊन पाहिला आता अवतारी म्हणे अमुता सांगती पूर्णांश हा नारायण प्रज्ञेचमस तरी प्रसन्न कोण झाला याच शोध करू तयाचा आता याला प्रसन्न कोण झालेलं आहे याचा आता आपण शोध घेऊ आता रेवणनाथ तर अवतारीच आहे पुन्हा येऊन धर्मशाळेत लोकाशी म्हणे गुरु कोण या ते कोण मिरावला जगाते निर्दयाचे नाम सांगा तो ती म्हणते बाबा नाथ आम्हा नाही माहित आता गावच्या लोकांना काय माहिती मग गावच्या लोकांना काय फक्त 2 टाइम जेवण मिळालं कपडे नंतर मिळाले याला कोण प्रसन्न त्याला कोणता गुरु त्याच्या त्या रेवणनाथाचा कोणला काय घे नाही अंग नाही माहित मग शब्द रावणी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षी कुळाते पाचारून पहा आता तिकडं रेवणनाथ लोकांना येऊ घालतो कपडे येतात यांनी मच्छिंद्रनाथाने तिकडे धर्मशाळेत आले आणि पक्षाला बोलवलं मोर कावळे साळुंक्या भलगी बरेच पाखर बरेच चिमण्या सगळ्याला बोलवलं पक्षी कुळाते पाचारून घालता झाला इच्छा भोजन एक करी बैसोनी ओन तुष्ट करी बोलवी श्री स्कंदी पक्षी मेळा ते पाखर आले त्याने काही डोके बसतात काही खांदेर बसतात काही जवळ जवळ श्री स्कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी इष्टी सकळा जाय म्हणता उतार वेळा अंबरा ते जाती काही ऐ पाखरो जा पखरे जायची ऐ पाखरो सगळे या सगळे यायचे मग पाचारोनी वंचराशी आता पक्षाला तर बोलत पण आता जी जंगलातली वाघ हाती सिंह चिचिरी जंगली प्राणी सगळ्याला बोलायला लागले मग पाचारून वंचराशी त्या सैदेत आहाराशी आपले हस्ते व्याघ्र सिंहाशी ग्रास देत महाराजा वाघाला नातील घ्यायला वाघाला सिंहाला आपल्या हातानं मच्छिंद्रनाथ द्यायला लागले त्यांचे तोंड घास घालायला लागले आयशे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुषा हा ईश्वराची म्हणून यास स्वापद विहंगामध्ये विहंगम स्पर्शती आता लोक म्हणू लागले तू रेवणनाथ तिकडे लोकांना जेवू देतो आणि मच्छिंद्रनाथ तिथे वाघाला सिंहाला पक्ष्याला पशु पक्षाला सगळ्याला जेवण देते मग मच्छिंद्रनाथच त्यांच्यापेक्षा भारी म्हणे मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण शेताशी सांगती तिकडे रेवणनाथच सांगायला गेले हे लोक म्हणत याला हे एक जती सर्वपर्यादि स्वपदागण सहज घेते शिपाचारून ती संशय सोडून भेटी लागी त्याच्या
करी स्कंदी अपारो करुण्यारोहण नदका ते सेवून जा म्हणता करती गमन तृप्त मना मिरवणी मनाला बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पावी तया दृष्टी 25 कोट्यानु कोटी तयापासी येताती ऐशी ऐकून रेवण सिद्ध पाहू चालेला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्ष्यांचे वृंद करी शिरी मिरवले. आता रेवणनाथाकडे काही लोक गेले त्यांच्या तुम्ही सांगून पाहा. तुम्ही लोकांना जेवण देत्या कपडे देत्या हे करता लोकांचे रोग दुरुस्त करता. आपण मग तिकडे मग शेणात पशु पक्षी सगळे जनावर जंगली जनावर आहेत हाताने खाऊ घालतात आणि पाखरा त्यांच्या डोक्यावर खांद्यावर बसतात. चला पाहायला रेवणात पाहायला गेलो तो पाहतो प्रत्यक्ष हा प्रकार पाहिला. ते पाहुणे आश्चर्यवंत म्हणे वंचरी कैशी सांडले तरी फेवडिया संचात प्रत्यक्ष सिद्ध कोण सिद्ध आहे असा. मग शीघ्र येऊन आपल्या सदनी जाऊन बैसले एकांत धाणी दत्त मंत्र प्रयोग म्हणे प्रत्यक्ष करो सिद्धी ते. मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवन का म्हणे काय सिद्धी प्रत्यक्ष केले तो माते म्हणे हो कृपा सळते तुष्ट करीशी सर्व जगा जनाते तेची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी स्वापदे की तुष्ट करीशी तरी कैसे हरवून त्यांच्या देह बुद्धीस मम सन्निधम सोंगास संगोपावी जननी एरी ऐकोणी बापुत्र म्हणे महाराजा पक्षी आणि वंचर होणार नाही द्वैत परम ब्रह्म त्या वाचणी. आणि या सिद्धीला सांगितलं म्हणून हळू तिकडं तर असं आहे मग इकडं तुला करायला काय हरकत आहे एवढी नाही तू ब्रह्मवेत्ता नाही म्हणे अजून. मचिंद्रनाथ हो ब्रह्मवेत्ता झालेला आहे म्हणून ती सगळं ते करू शकतात. त्याशी जंगली जनावरांना ती खाऊ पिऊ घालतात. जो स्थावर आणि जंगमा सर्वांचे नादे हृदया त्याची या गोष्टी या निश्चित जो अद्वैतपणे वसत असे. हे महाराजा एक बोला जो जलरूपीच भोवणी ठेला तो जळा माझी मिळावयाला अशक्य कार्य उरेल जी. देवी ब्रह्मपरायण होता मग चराचर नुरे द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा. मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्तम आणि मग तो ही मानी ती त्याती सका सोयरा की अमुचान. तरी आता श्लाघ्यवंता ती व्हावे ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रे वन्नाथ ब्रह्मवेत्ता करी माते एरी म्हणे चातुर्य काने त्रिनंदन तुझा स्वामी त्यात स्तवणी उगमीन साध्य करून घेई का. मला ब्रह्मवेत्ता करा म्हणे तुला ज्यांच्याकडून तुला सिद्धी प्राप्त झाली ते दत्तात्रय भगवान त्यांची तुला आराधना करावं लागेल तेव्हा तुला हे सगळं शक्य होईल. तू तो साह्य झाला दान मग पक्षी स्वापदी अद्वैतपणम काय असे तेवढे कठीण देवाधिक येतील की. सूरलोक भोरलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोन दिकन वांछतील मग तुझी. एकनाथ महाराज ब्रह्मवेत्ते होते. एकनाथ महाराजांनी त्यांची पूर्वज बोलवली होती जेवायला. हे कोणी मंडळी जेवायला येईन तर त्यांची पूर्वज बोलवले. ऐशी सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हे चिकरेण मग सर्व त्याग करून काननाथ प्रवेशे. त्या ठाई भेटला दत्त ज्या ठिकाणी दत्तात्रयाची आणि त्यांची भेट झाली होती त्या ठिकाणी आणि रेवणनाथ जात आहे तेथे जाऊन बैसला नाथ दत्त स्मरणे ठेवून चित्त वाट पायी भेटीची. बरं अशा वेळेला तर देव तर जाणारच नाही. मग आता बैस कवळ आहे बैस. आता त्यावेळेस तो बैला मागे चालला होता. बैल बिचकले. दत्तात्रयाची रेवणनाथाची गाठ भेट झाली. दोघही धडकच झाली आणि त्या धडकीचा प्रकार म्हणजे करण इकडे उतरला. दत्तात्रयाचा करण रेवणनाथाकडे उतरला. रेवणनाथाला ते जागृती झाली का आपण काय आहे कोण आहे आणि त्याच्यामुळे मग एक सिद्धी दिली. ते सिद्धीच्या जोरावर त्याने हा प्रकार केला. आता त्याच्यातही ती पूर्ण नाही एक सिद्धी दिली आणि मग नाथाचा प्रकार पाहिला तर हा वेगळाच आहे.
म्हणे मग ते तसं करण्याकरता काय करावं लागलं म्हणजे दत्ताचीच गाठ घ्यावं लागेल. मग दत्ताची भेट घेण्याकरता तो त्या ज्या ठिकाणी ती बैल बिचकले आणि दत्ताची रेवणनाथाची धडक झाली आणि त्या ठिकाणी तो रेवणनाथ आता दत्तात्रयाचं स्मरण करीत त्या ठिकाणी बसलाय. म्हणे दाटला भेटीचा योग तो त्याने अन्नोदकाचा झाला त्यागन म्हणून दिवसांदिवस शरीर भोग शुक्ल काष्ट राहिलसे चालले तरुचे पण भक्षण येतसे काय जे उडून दत्त योगे भेटी करणे काय वाचे वेला. मग ते पाहुणे मच्छिनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात. मच्छिनाथाला वाटतात आताशी लागला हा प्रयत्न. परी कोण गुरु आहे त्याची समजला नाही अद्यापी. हा गुरु तो ऐसा कैसा काळरत्न दृढ घालून फासा गेला आहे. अभ्यास भाषा निष्ठुर मन करून मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसून घेतला जनाच्या मुखी. मापते म्हणते ते आहे जगबाप परोपकारी असे की किती एका घातले इच्छितान्न किती एका दिले अपार धन अपार जगाचे अंकिंचनपण अर्थारते हरितसे. ऐसी ऐकोणी जन्माची गोष्टी चित्ते म्हणे हा प्रताप कोटी सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरु कृपे तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की. मग अनिमा अष्टमा सिद्धीचे नक्षत्रावर एवढे तेवढे ठेवा नाव लक्षात. अनिमा गरिमा लगिमा महिमान ईशित्वा वशित्वां प्राप्ती प्रकामान ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारीला प्रत्यक्ष. वचननाथाने त्या अष्टसिद्धीला बोलावलं. प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथांच्या लागल्या चरणी. नाथमुळे होत्या ते पाहुणे उत्तर मज सांगावे. रेवण सिद्ध हा महापुरुषन त्याची सिद्धी दाशतपास कोणती सांगा हे आम्हास गुरु वाक्य करून यान. तो ती बोलती झाली महिमा माते उपिले दत्त नेमान. श्री दत्तात्रय योग द्रोणे मंत्र सिद्धी करून यान. त्या अष्टमहासिद्धींना बोलावून घेतलं आणि विचारलं की तुमच्यापैकी कोणाला कोणती सिद्धी आणि रेवणनाथाला प्राप्त झाली. तर महिमा सिद्धीने बोटवर केलं. मला दत्ताच्या हस्ते आणि रेवणनाथाकडे सोपवलेलं आहे. तवती बोलती झाली महिमा माते होपिले दास्य नेमा दत्तात्रय योग द्रोणे मंत्र सिद्धी करून याम. मग दत्तात्रय हा ऐकोणी गुरु म्हणे हा बंधूच साचारू आहे तरी सर्वापरो हित इच्छेने त्याची. अरे आपलाच गुरु बंधू म्हणे मग हा रेवणनाथ मच्छिनाथ म्हणतात. मग याच्या चांगलं हित करणं गरजेचं आहे. त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परेशी तारणे भोगिरा भोग साह्य होणी तयासी. किंवा मागील संगीकरणीने गोपाळ झाले वानर गणम सर्व साह्य होणे महात्मे कृष्ण वाढविला. देवी आपले ऐशी मती चमशनारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धा प्रति साह्य आपण व्हावे सर्वस्वी. मग ते तुळणी परती आला चांगम भेटून यात्रेत्माचे योगन रेवण सिद्धाचे वृत्तांत कथेले. अचेनाथ गिरणार पर्वतावर गेले आणि रेवणनाथाबद्दलची सगळी माहिती दत्तात्रयाला सांगतात. सलीलपणे चरणी माता ठेवून म्हणे अनाथनाथा हे गुरु महाराजा दयावंता साधक हिता भास करून तरी आणि अवतार पूर्ण प्राप्ती करून चमश नारायण तो तुम्हा करता क्लेश दारुणन महिलागी भोगी दसे निर्वाण धरवणे चित्ती बसला आहे. कनकाप्रती अनेक जिडे भेट झालेली होती दत्तात्रयांची त्या ठिकाणी रेवणनाथ तपश्चर्याला बसलाच होता. तपश्चर्याला म्हणजे दत्त भेटावं म्हणून. तरी कृपा बोध मारुत कधी त्यावरी शिंचावा हा एक सिद्धी आणून त्या भास घालून निघाला जडोत्तर भास. तरी तो भास झाला क्लेश मरण वाट त्या दारी. जेथे झाली तुमची भेटी तेथेची बैसला कानन पोटी. जिथे भेट झाली तिथेच बसलेला आहे तो.
आहार त्या दोन्ही प्राण कंठी आणून या ठेविला तो त्वचा झाली अस्ती युक्त देहीचे रुधिराटले समस्त मग कासावी सम चक्षुश्वेतम कार्पा समो दिसताती सर्वांगीच्या शिरा दृश्य ढळढळीत दिसती महापुरुष अटोपाड किलेशन हरी कटी समनिर्वत सांगत चिन्हताने तो तिथं आता तपश्चर्याला बसला आणि पार शरीरात ते रक्त मास सर्व आटून दिलेले आहे, अगदी लाकडासारखा झालेला आहे असं दत्तात्रयाला सांगता आहे. तरी महाराजा सदैव मावले वत्सा करावी काय इथले अवकृपा करणे नव्हे बले मही लागी मिरवावे. लोहाचे कणक करी परिसंते सांडिला पाकर सळून तरी पैसायचे कोणत्या असं म्हणेल दगड मिरवेल की एक तमसारी प्रणतेने सांडिले चांगुळपणम मग सवितरास्तया कोण महिलागी बोलेल की अमृता व्रत पाणी स्पर्शिता जाये मोळी माळ गुणी मग तो सर्वाला गुणे ठिंगणे कुणी माने तसे अशी चाल सहस्थिती गुरुची आहे अशी कृपा मूर्तम. तरी रेवणाता नाथ देहे भूतम कष्टा नळीने सांडावी पहा जीवने केली लावणी सुख आणले थोरपणी ते शुक्ल केलिया मोह करुणे बुडवून शके जीवन ते त्याची नीती पुरुष भास शिविरंगी संजीवनी पणास ते पुढे कोपला मृत्यू पदास पाठविल की महाराजा तरी त्या पिसरसाच्या गावी स्वप्न माझी मृत्यू नाही तैसी तुमच्या हृदय अवतारे भोग वसतसे ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकून दत्त हृदयी प्रेमनाचे डोलावणे ग्रीवासाची हस्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सरे घेऊन मच्छिंद्रनाथा ग्रहणास्त्र जलपोण चित्तांतया ठाई पातले हे. दत्तात्रय आणि मच्छिंद्रनाथ ज्या ठिकाणी रेवणनाथ तपश्चर्याला बसली होती त्या ठिकाणी आले. परी त्या उभये भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गमस्ती की इंद्र वाचस्पती प्रातिकपणे मिरवले की हरी एक हर की द्रोण मंद्राचरण कि मयागार प्रेमा धोणे स्वारं त्या ठाई पातळे तो येताची देखील रेवणनाथ पुरुष शरीरी काष्टवत अस्तिमय प्राण व्यक्तम वाट पाही दत्ताची अति क्लेशी कंठी प्राणम पाहून श्रमला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदैवपणे बाय जैसी बाळकाते किंवा लागी जैसी गाय हमरडा फोडे अति मोहे तेवी अत्रिनंदने प्रेम हृदय प्रिय भावे आलिंगीला तिनेही चरणी ठेवणी माता होवे प्रेमा सुडाळता म्हणे आजी भेटली माझी माता निरळवाणी वत्साते मग तो महाराज तपोरा हृदय दर्यात्री आत्मज मग साधकिताचे चोद उल्हासे उपिदसे जैसे सुता लागी तात हिता लोकुणी परत्र होत देवी दुर्वासा सहोदर मोहित होणे हिता मोहितसे परमाराध होणे कृपेने हानी करणे उकली मंत्रावळी तेने तदघटी अज्ञान काजळीनी होऊन गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे तत्वचो तेने करणे तो इतकाटान अंकुरा ते खुडीला मग कुठे आराधोने वज्र शक्ती बालीच्या चिले दिवे विभूती तेने करणे देसते ते शक्तिवान मिरवले मग सवे घेऊन रेवणनाथ गिरणार प्रती गेला दत्त तेथे बैसवणे दिवस आम्ही विद्यावसनने सविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणे केले पण तेने करणे केवळं चराचे मिरवले ऐसा झाला त्यात या भास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलो मग पक्षी कुळावन चरासहित जलपणी पाषाण लता समीपन नीती पाचरिता रेवणनाथ वंदावयाम ऐसी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता
वेदपाठी ज्योतिष अर्थ प्रवीण कळा व्याकरणी सगळ्याच नाथांना हे सगळं ज्योतिष हे सगळ्या विद्या चराचर सृष्टीतल्या जेवढ्या असतील काय ते 64 कला 14 विद्या 64 कला थोडक्यात एवढ्याही ह्या नाथांना प्राप्त होत्या. प्राप्त करून घेतल्या दत्त कृपेने, शिव कृपेने, विष्णू कृपेने. धनुर्धर जळतरणी पाण्यात पोहायचं, वैद्य, नाडी परीक्षण, नाटके, चातुर्य गीत हे पोरं गायन करतात. असे चतुर्य गीत गायनी, कोकशास्त्रादी अश्वरोणी, चतुर्दश विद्या निरूपील्यां उपरी ज्ञानशास्त्र प्रेरणाश्रे सांगितली. मचिंद्रा समान वज्रास्त्रादी वातकर्षण संजीवनी सांगितली. पातास्त्र, धूम्रास्त्र, अग्निअस्त्र, नागास्त्र, कामास्त्र, करोतास्त्र, जलदास्त्रादी खगेंद्रास्त्र, ब्रह्मास्त्रादी निरूपिली. निर्वाण रुद्रास्त्र, वासव शक्ती, वेदास्त्र, मोहनास्त्र, वा दानवास्त्र, गती असो ऐशी वर्णिका किती अपरास्त्री मिळवला. सगळे अस्त्र पण शिकवले. मग नाथपंथी दीक्षा देऊन नंतर नाथपंथी दीक्षा दिली. उन्मोणी मुद्रा फाडिली कान. दीक्षा त्या टाइमला हे कान फाडतात, एवढे कुंडळ असतात ते मोठे. तत्व माझी दिवे नानगळा कंथाव कोणी देवगीती शुद्ध सारंगी अनुभवत्वाचे नानांगी खुबडी पावडी दे प्रसंगी देवी देही मिरवलाम. असा होणे पुन्हा स्थित मग सगळे घेऊन मचिनाथ दंड पर्वती गेला त्वरित नागेश्वरनाथ मंदिरे. याला नाही नागेश्वर इकडं त्याला वणीला प्रेमनाथाला वणीला आणि तिथे सगळं ते दैवत जशी मच्छीनाथाला प्रसन्न करून घेतले तशी तो विधी करायला इकडे आणला. मार्तंड पर्वती त्वरित नागेश्वर नाखा मंदिरे अश्वस्त नाग. तेथे कृणदेव दर्शन वरद घेता विद्ये कारण मग साबरी विद्या कवित रचना महिवरी मिळवत असे. हे सगळ्या नाथांनी तेच केलं. रेवणनाथालाही तसंच करायला सांगितलं. असं सर्व विद्या सर्व साध्य झाल्यावर मावंदे मांडले बहुत गजरी मावंदे. आता ते मावंद करतात पारणमध्ये जेवणाचा प्रोग्राम थोडक्यात. हरिहरादी सायकरे गिरणार पर्वती पुन्हा निरे सूर्य घोरलोक तपोलोक सर्ववासी पुण्यश्लोक गंधर्व सरोवर अनेक मावंद्यास सांगितले. ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावंद्या ते पातले. मावंद्याच्या कार्यक्रमात सगळ्याला बोलवलं. 4 दिवसायुक्त 16 भोगिला प्रेमी तप प्रसन्न होणे सकळं दैवते पूर्ण वराव पिले. कामत दोन्ही बर पूजारी बाबा जेवायला बी या आणि रेवणाथाला आशीर्वादही द्या. कामत पा कशी घेतले निमित्त मावंद्याचं शेटट कोण आमंत्रण सगळे त्या निमित्ताने येतील आणि रेवणाथाला आशीर्वाद देतील. वर देवणी सकळ विद्येशी जाते झाले स्वस्थानाशी रेवण सिद्ध ही तीर्थाटनाशी आते आतमध्ये पाठविला. सगळा विद्या ही तपश्चर्या ही सगळं करून आणि तीर्थयात्रेला जा या तीर्थयात्रा करून. तसंच बाबाजींनी सुद्धा केलेले बा. शिष्यमंडळीला तीर्थयात्रेला पाठवलं. तीर्थे हिंडता पारमैशी तो विटग्रामान देशी. तेथे येऊन मुक्कामाची सहस्थिती राहिला. तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हवी का श्री दयाला गुण लावण्य लतिका स्वरूपवान चंद्राशी वदने लाजवी तसे. उभय स्त्री पुरुष एक चित्ती देवी ते लोह चुंबक करती किंवा जगप्रिय गबस्ती.
आवियोग प्रीती वाहिरे की मीन तोयाची संगती ती रस्ताची कणेती की भावांगी सिद्ध भक्ती सदा धौलारी नांदतसे तन्मयुगाता दान प्रपंच वैवटती एक प्रमाणांतरित्य सोने जठरी संतान शून्य मिरवत गावाला एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं, परंतु त्यांना मूल बाळ नव्हतं. सप्तपुत्र झाले ते अशी 7 मुलं झाली होती. परी ते बाळपणे पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होयो असे 7 मुलं वारले होते त्यांची. आसो षडपुत्र देहांत पावले यावेळी 7वे उदय पावले ते 12 दिन. त्यांना आतापर्यंत त्या परिवाराला आणि त्या ब्राह्मण कुटुंब परिवाराला 6 मुलं झाले होते. ते 6 मुलं कोणी 7व्या दिवशी, कोणी 8व्या दिवशी, कोणी 10व्या दिवशी मरायचे. आणि हेच एवढंच एक 12 दिवस वाचलेलं होतं. 7वं जे जन्माला आलं ते वाचले. त्याने हर्षले विप्रमण ब्राह्मण आनंदी झाला. पण एवढ्या 6 मुलं आपले 7व्या 8व्या दिवशी 10व्या दिवशीच वारले आणि हे पोरग मात्र 12 दिवस वाचलं. 12 दिवसापर्यंत तसंच आहे. कांतेशी म्हणे क्रम लाळे पंचम षष्ठ बकिले काळे हे 12 दिवस वाचले काळ वेळ लुटले याची एक आणि चुकल्या परिस तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता पुत्राशी भय नसे सर्वतागी. तुम्हाला माहिती असेल एक जर संकट टळलं तर ते 10-12 वर्ष येत नाही संकट. इथं काय सांगलं 12 वर्ष. एका संकटातून एखादा मनुष्य वाचला तर त्या मन राहती झाला आता 12 वर्ष तुला काही दुःख नाही. तू आता पुन्हा 12 वर्षी गाडीवरून पडणार नाही तेव्हा तुला अशी घटना होणार नाही. 12 वर्ष दिन बाळ वाचले केवळ काळ वेळ लोटली याची. एक आणि चुकल्या परिसपरी 12 वर्षाचा होय आयुष्य तरी 10 वर्षाचा होय आयुष्य तरी आता या पुत्राशी भय नसे सर्वतागे. ऐसे कांतेशीस बोलून वचन 12 मांडिले तव आवडीने गृही करुणे पप्पांने घाले भोजन निप्रासी. तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवून त्याद्वारा ते पुढे पाऊल ठेवीतसे. तो ती विप्रे देखले दुरोणी वाढते पात्र ठेवले धरणी तसाची बाहेर येऊने नाथा निकट लगबगे. तव तेज पुंज हटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पुरोत तापसी अवतारी क्षिती कोणीतरी आहे की. तैसाची 16 लगबगे करुणेना चरणी मस्तक ठेवणे म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की. रेवणनाथ त्याच गावात भिक्षा मागत असताना आणि या ब्राह्मणाने पाहिलं आणि ती सर्व पाहिल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि सांगितलं आमच्या इकडे कार्यक्रम आहे भोजन करा. ऐशा सोनी मद दरिद्र्याचे मनोरथ डावलून जाता किंमत तरी हे तुम्हाला यथार्थ अनाथासनात करावे. मी हिंदी जाती ब्राह्मणां काय करावा उत्तम वर्णन सेवा चोरा तिथी करणे व्यर्थ संसारी निरोतो. ऐशे बोलणे बाळवाडीन माता वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णाश्रम टाकून ज्वाळ झाला भावार्थी. त्यावरी नाथपुरी त्याशी आम्ही शूद्र तू विप्र निर्विशी तरी मज नमस्कारावया तुलसी अर्थ नाही जाणे. हेरू ऐकून बोलवचन शूद्र जातीचा ब्राह्मणा तू मातंगा करेल नमन अन्य वर्ण चुकेल कैसान कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धड पुडान. प्राथमिक मानेला जेने वेला तरी त्या पंडिताधिकारण तरी ऐशे वर्मणी पुणम मत कैसे घडून परी देखावे श्रेष्ठ वचन नाहीशी विनंती करीत असे. असे बोलता विप्र त्याचे मनात म्हणे रेवणनाथ हा विप्राही प्रज्ञावंत बोलावरी चालत असे.
बोला परी चालत असे ना तरी बोल बोलता सोपे आचार दारिता कीर कापे तरी आता सोया ते स्वल्प सिद्धार्थाते मिळून मग विप्राचा धरण्यात संचार करी त्याची ग्रहात विप्रे नेवणी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करण पात्र निकट बैसवणी भोजन करी नाथांचे अन्य विप्रा विप्रणे मोणे सकळांचे काही संगोपन करी आपण नवठे नाथापासून परम भक्तीशी गुंतला जैशी शर्करेशी पिपली काम काढू जाता गडपी मुखां देवी भक्तीचा धरणवंका विप्र गुंतला नाथ भक्ती अस्वैशी परम भक्ती नाथांची झाली नाथाची झाली जठर तृप्तीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुण्याम विप्र गेले आपले सदनी एरीकडे नाथा लागणे भोजन झाल्या नम्र वचने बोलता झाला विप्र दोन म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीची सेवावी माझी हे सदन उदयी प्रातकाळी उठून जाणे असेल तरी जावे अरे नाथाला सांगितलं आता जेवण झालं आमच्या इथं आणि तुम्ही आजचा दिवस आमच्या इथं मुक्काम करा आणि सकाळी जा पाहुणे तयाचा आदर भाव अवश्य म्हणे विधी कुमार एकांत स्थानी शयनावरण नाथ नेवणी फोडविले नाथ शयने होता निद्रिस्त आपण भोजन सारुणे त्वरित वारा सार करणीत नाथापाशी कोरे रे सगळे पाहुणे रावले मित्रमंडळ सगळे जेवून गेल्यानंतर नाथांच्या खोलीत आला आणि त्यांची हात पाय लावून सेवा करायला लागला तो सूर्य गेला असता मानाशी मग उठवणे बैसला कापशी पुन्हा वंदोनी नाचरणाशी उपहार करावा म्हणतशी तवनात म्हणे आता भोजन झाले आयन इच्छिन मग आपला नित्यनेम सारुणी पुन्हा शयनी पोडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसोनी नाथाचे चुरी तसे चरण तो मध्यरा ते झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तराम बाळती होती माती पाशी सटविनी झडपिली त्याशी पहा इकडं नाथाची सेवा करत होता तो ब्राह्मण तिकडं लगेच सटवी आली बाजे होते माते पाशी सटविने झडपिले त्याशी परम ते झाले कासाविषयी शोक सिंधू चंबळला हाक मारी सो भरत्या ते म्हणे बाळ कासावी सब होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपले प्रारब्ध मुळीच ही नंबर वे कसे होईल मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमुक आता ही मोळता स्वामींची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलून कांते ते श्रीनाथाचे चलन चुरितन तू सहिता सुताचे वंदूतन बाळ पाशी आकर्षिला काढून चैतन्य जीवदशा रूप घेऊन गेले यम समीप एरीकडे शव स्वरूपम बाळ देही मिळवले बाळ वाढलं मग तो मायेचा मोह दारुण हृदय पेटला विरागड मग मंद मंद रुदन भरता नयन जाणवी तेव्हा करीतसे तो प्रातकाळ समय झाला शैलीना जागृत झाला तो मंद करणीला एकाएकी तयाने आणि ती ही रात्री घटना झाली आता ती रडतच होती ती बाई आता मुलगा वागलं लहान बाळ आणि सकाळ झाली आणि त्या रडण्याचा आवाज रेवणनाथाने ऐकला नाथ ऐकून मंद हृदय विप्राशी म्हणे रडते कोण येरू म्हणे बाळकाचा प्राणंकासा विष होत असे हे म्हणून मोहसित नाथा ज्ञानपणी रडते कांताईशी ऐकून त्याची वार्ता बाळा आणि म्हणत असे मी सांगितलं तो लहान ते पोराचा जीव कासावी सोडायला म्हणून ती रडते नाही ती पोर इकडे घेऊया म्हणे मग तो विप्रसो कांते पाशी येऊन पाहि सो पुत्राशी तो ते मिरविले प्रेत तसेची हाक मारून ते दवा पोरग मेलेलं म्हणे महाराजा प्राण दैत बाळ झाले निश्चित आहे शेकुंड येवणात ब्रह्मचित्ती क्षोभला त्याने येऊन सांगितलं ते केलं पोरं आणायला तो ब्राह्मण तर ते पोरग तर वाढलेलं होतं आणि येऊन इकडे नाथाला सांगितलं ते पोरग वाढलेलं आहे म्हणे मी या स्थळी असता कैसा लागला कृतांत तरी तो कृतांत पाहण्याचा पाहुणे नाही साखैन मुले वनात म्हणते मी इडा असताना
यम आला कसा, यमाचे दूध आलेच कसे, त्या पोराला घेऊन गेलेच कसे काय, पाहतो त्यांचा भेद। ऐसे दुर्घट शब्द उदवणे ब्राह्मणाशी म्हणे बाळा आनंद ते शरीर उचलून नाथा लागे अर्पितसे। तवती बाळ परम गोमटे नाथ पाये आपले दृष्टी चित्ती हळहळवणी म्हणे नष्ट कर्म काय उदेरे। विप्राशी म्हणे बाळाचे तुते इतकेच झाले काय नितांत येणं म्हणे कृतांत बाळा सातवे हे असे म्हणे एवढंच पूर्व झाला का म्हणे असे हे सातो मुलगा आहे म्हणे। बाळ होता बाळंतपणे मृत्यू पाचवे पंच सप्तदिनी द्वादश दिनी तपप्राज्ञी बाळ सातवे हे असे। तरी आकाळा सो कैसे हिन प्रारब्धा हे अम्मा सते सुकळपाणी कर्मलेशम फळा कैसे येईल की पर्यासो होणार ते झाले आमचे सेवेशी चित्त रंगले ते पुण्यांश हे चित्रे वारंवार लाधो की। ऐशी बोलता विप्रवाणे अंतर जाणे दिले प्रांजळपणी मग सरस्वती प्रापाचारण बोलता झाला महाराजा। म्हणे वत्सा 3 दिवस संजतन करी बाळत मी स्वतः जाऊन येऊ पुरुषन साती बाळे आणतो की। तर सांगले 3 दिवस पूर्व सांभाळ मी आता स्वर्गात जातो त्या यमपुरीला जातो आणि एवढे पोरं घेऊन येतो ते मारले ना म्हणे घेऊन गेले ना ते पोरं एवढे घेऊन येतो। मग अमर मंत्र मंत्रून युवती चिरी बाळ शवा प्रती त्या बाळाला ते वारलं होतं त्याला अमर मंत्र विभूती मंत्रून त्या बाळाच्या कपडा लावले हातापाय लावले। बाळ शवा प्रती म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येथे नाशणार नाही रे म्हणजे हे खराब होणार नाही 3 दिवस तू सांभाळता ऐसे सांगणे तरिता तरते येथून निघाला झाला व्यानास्त्र जल्पन सनातन हाती वेगेशी चालीला। रेवणनाथ निघाले ते पोराचा शोध करायला ती पोर वारली होती ते म्हणजे साती याचा बिंदीचे 6 वारले ते भोवते आसराचे करी भ्रमण त्यांनी हिमालयाचे अंबुकरण शीतळ करोणे या गाण्यात स्थित मिळवले। जैसे सीताचे झुळके आत समीपावक निश्चितन तेने करुण शरीरात बाधान करी अंगाते देवी आधी नामास्त्र सवे घेऊन योग पात्र व्यानास्त्र मुखे स्तोत्रम जल्पुन गिरी वेदराम सहज चालला यमपुरी त्याला सती कोण का ते म्हणजे हिमालयाकडून गेले हिमालयाचा उल्लेख आला हिमालयाकडून गेली ती तेव्हा चालले तिकडं यमपुरीकडं संचार करी यक्ष दौडाले तो धर्मराज पाहुणे नेत्रियासना होणे उठला से हे बैसोने आपले कनकासने शिवशोपचारी पूजला म्हणे सहज कर पोटी नम्रवाणी धर्मराजी आराधीला म्हणे महाराजा योगक्षम किमर्थ कारणे योजना पक्ष पडिते अजून सुधारम पक्षम मद यक्षा ते तुष्टवी हे ऋणे पूर्णाथा मी सरस्वती प्राचे घरी असता तो येऊन त्याच्या सुधारण कैशी केले रे तरी जे घडू नये ते घडले प्रियाता मागुती देन वैले आणि षडपुत्र त्याचे कोठे ठेवले ते आता देई आणून तरी या बोलाशी वर्तन तुते नाही जरी घडून मम कोपाचा प्रळयाग्न उरून दे तुला ऐशी बोलता रे वन्नाथ ऐसे बोलता रे वन्नाथ विचार करे ते योधी सुत म्हणे चांगले बोलून या ते शिवधारे ते धाडावान आपल्या सर्वस्वी निमित्याकडून अधिकारी करावा मारमन मग हा सिद्ध तेथे गेल्या दृष्टी पडेल प्रतापून ऐसा विचार करून मानसी बोलता झाला योगी अशी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थम हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभी कुमरम हे मुख्यांचा कारभार सकळ करणे त्यांचे जस त्याच्याकडे का जस ते कामा नेमून दिलेले म्हणे जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिवक्षयी विधी उत्पत्ती
रक्षण शक्ती विष्णूची. उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे, पालन पोषण करण्याचं काम विष्णूकडे आहे आणि शेवटी घेऊन जायचं काम शंकराकडे आहे. एक 3 देवप्रतिम कामाने बोलले. जरी म्हणाला कैसे रीती त्रिवर्ग त्रिकाम्याचे शिव क्षय विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची, तरी यक्षपती हे तो तम गुण व्यायामी त्याची करतो चाकरी. मारणे तारणे आमच्याकडे काही एक नसेजी, तरी आता प्रताप राशी गमन करावे कैलासाची आराधून शिव चित्ताची सप्तपुत्र न्यावे जी. शंकरकडा तिकडे चौकशी करा आणि कोण सांगतो उत्तर तेथेच्या हे सप्त कुमारांपरी तरी धावणी आपला बुद्धी संचार कार्य आपले करणे. मजवरे जरी आला पण कोकोन तरी मी काय हीन दिन क्षय करता उमारमण प्रसिद्ध गणे निरोधसे. क्षय करता हे भवचराचरी शास्त्राची बोलती साचार आपण यात जाणी सर्व अंतरंग सर्वाचे. ऐसे सोनी महाराज का कोपान स्वज्जळ तेजी अपराध तम धवळारानंदविता. तुम्ही सर्वांचे ज्ञान देवटे कृपी कोपी पडता ज्ञान वाटे हे युग नव्हे तुम्हा हवटे धोपटपंथी मिळे नाकान. असे बोलता धर्मराज मान कवी तेज पुंजमणे ही पंचाननाची काळते सत्यार्थ बोलची तू. तरी आता कैलाशी जाईन कैसा आली पंचानन तो सर्व दृष्टी पाहुणे मन अमित्र पण त्या सुद्धा. ऐसे बोलून योग निवृत्ता झाला नव्हते धोनी व्यानाश्रमुखी स्तवणी कैलासाते पातळाम. आता तेथे कथा सारा होईल तितकी धुंडी कुमळ. बरोबर ते सगळ्या ठिकाणी जातात ना. हिमालयाचा उल्लेख निघला होता ना, तो हिमालय कोण कैलास सगळ्या ठिकाणी ब्रह्मपुरी यमपुरी कैलासपुरी या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जातात ते. आता तेथे कथा सार होईल तितकी धुंडी कुमळ. मूळ काव्य ग्रंथपरन्नधारी कृपे वर्णितम्. स्वस्ति श्री भक्ति कथा सरंगम शिका विस्मयकारं तथा परिषद भावचित्रं पंचत्रिशतमध्याय गुणः. श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु. आरतीची तयारी करा. महेश नैवेद्य घेऊन श्री गणेशाय मुझे जय उपकार कामं पूर्वजा नानार कर्णरे नामे पुण्य श्लोका पुढे नंद बोलणी. मागडे अध्यायिकदान रेवणनाथा ते अत्रिनंद वरद चित्ते प्रसन्न होणे सनादित चित्ते केला असे केला तरी प्रतापंद पै सरस्वती प्राचा विप्राहित चित्ते घृणे केला शांत रेवणनाथ गेला असे. तरी आता पुढील अध्यायी श्रुती परिसार्य आनंद ग्रंथरती रेवणनाथ कैलासावृती कैलासद्वारी प्रकटला. दिशे जैसा भास्करंती उदय पावला रोहिणी रमांकी सहस्र चपलांचा एक बार अंगकांती निरोधसे. पुंडलिका पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जनार्दन महाराज की. अध्याय मोठा होता उद्याचा आहे मोठाचे 241 होईल होता. उद्याचा 238 आहे. शक्यतो 200च्या आतच राहतो. जास्त आवडतो लड्डू का भोग लगे संत अरे पुढे पुढे
तारखेला सांगितलं आणि आजच 8 तारखेला सुख करता दुख हरता भरता विनाशी हो भरता विनाशी पूर्वी प्रेम उपादयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची अंगी झळके मार मुक्ता भराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ति होती मंगलमूर्ति जगवरी तुम्हारा वंदनाची ओढी कुंकुम केशरा दिले दरिद्रा जय देव जय देव जय मंगलमूर्ति होती मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना मूर्ति जय देव जय मंगलमूर्ति होती मंगलमूर्ति सोदर पीतांबर परिवर वंदना परिवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति होती मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय मंगलमूर्ति आरती कुंज बिहारी आरती कुंज गले में वैजंती माला बजाए मुरली मधुर माला श्रवण में कुंडल झलकारा नंद के नंद श्रीआनंद कंद मोहन रज मंद राधिका रमन बिहारी आरती बिहारी गिरिधर मुरारी रतनन नाटिकारी राधिका चमक रही आली रतन में रागे बनमाली भ्रमर सिंह कस्तूरी तिलक चंद्रसी झलक चलित छवि श्यामा प्यारी की आरती कुंज बिहारी की मुरारी की कनकमय मोर मुकुट विलसे देवता दर्शन को दरसे गगन से सुमन राशि बरसे बचे मूल जंगा मधु
सुरनिरदंग वायनी संग अतुल रति गोप मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की जहाँ ने प्रकट भई गंगा कलुष गई हारिणी श्री गंगा मरण में होत मोह गंगा बसे शिव किसा जटा के किसा हरे अध किसा चरण छवि श्री बनवारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की चमकती उज्ज्वल तटरेणु वज्र वृंदावन मेनु चहुदिशि गोपी बाल धेनु हसत मुख मंद यशोदानंद देवकी चंद भक्ति गोपी कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की जय देव जय देव जय नमः वायिता हरि गोविंदा जय देव जय देव काली मध्य अवतार नारायण लीलामृतमे सिद्धेशा कोना लीलाते उद्धार औघाजनंदा आई राम हरि माधव सिद्धांता जय देव जय श्री नवनाथ मत्सिंद्रनाथ आदि वायिता हरि गोविंदा जय देव जय देव चापतुंडाले मत्सिंद्रनाथ गोरक्ष जन्मले गौरी भट्टात कालिंद रूपते अति पुण्यात कालिंदनाथ जन्म गज करनाथ जय देव जय श्री नवनाथ मत्सिंद्रनाथ आदि वायिता हरि गोविंदा जय देव जय देव तुझेच्या पात्रात भक्तरी हारी देवनाथ हे सर्वत्र हारी गौरंगी अंघोळ पुण्याच्या तीरी पटसिद्ध नागनाथ सर्पाच्या उदरी जय देव जय श्री नवनाथ मत्सिंद्रनाथ आदि वायिता हरि गोविंदा जय देव कर्णात पासून झाले कर्पटीनाथ गर्भाची उत्पत्ती भागीरथीत करी गोपी चंद्र गगननाथ 84 सिद्ध हे झाले प्रकट जय देव श्री नवनाथ मत्सिंद्रनाथ आदि वायिता हरि गोविंदा जय देव ऐसे हे नवनाथ प्रकट झाले सावे विद्येने जगून धरले कार्य दत्त ब्रह्म सूरज गेले वननाथ जन शरण गेले जय देव श्री नवनाथ मत्सिंद्रनाथ आदि वायिता हरि गोविंदा जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़िया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़िया नारदा जननी तेरे भी करोड़ी पुत्र रे गाली जनार्दन नाम दया देवी राय संसार जनंकार कराया दूर प्रगति के जाति ज्योति प्रेमे करोड़िया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़िया हृदय कपूराना स्वयं चारि राम राजे करे भक्त परम चिंता भय चित्ते प्रेमे करोड़ियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती स्वामी भक्ति प्रवेशाला भक्ति जागृत मिल्या समाला हृदय शंकर शिव भोला सुरत उपदेश नाम शिव घोषांतरि पहले जानुक्ति प्रेमे करोड़ियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोड़ियारती आदिदेव शिवालय कीर्तिका
ज्यांच्या हृदयी भूक मौलगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधके नामदयाची सर्वत्र प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती गादी लोटांगण जगदीश पूरा जगदीश पूरा नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नवनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुवर्य स्वामी रमेश गिरिजी महाराज की जय सब संतन की जय।